लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। या योजनेबद्दल टीका सातत्याने होते आणि आताही होते। खरं ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आली त्या दिवसापासूनच म्हणजे 28 जून 2024 मध्ये आदरणीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये ती योजना घोषित केली, त्या दिवसापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकाच केलेली आहे। ते म्हणायचे फॉर्मच भरू नका, तुम्हाला कधी लाभच मिळणार नाही। काही विरोधक तर असे आहेत की त्यांचे काही सहकारी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधामध्ये गेले होते। तर जेव्हा सुरुवात करत असताना ज्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन विरोध केलेला योजनेला, ते आत्ता त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वल्गना करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि ई-केवायसी हे सगळ्या डीबीटी योजनांना बंधनकारक आहे। मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी ई-केवायसी ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता। त्याच्यामध्ये ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती, अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही। उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधारमध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। आणि ज्या महिलेनी ई-केवायसी केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशी ही करत आहोत। आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये ही दक्षता त्या निमित्ताने आम्ही घेत आहोत। लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती ती आदित्य तटकरेंनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे। ज्या बहिणींनी केवायसी केली आहे तरीसुद्धा त्यांचा लाभ मिळत नाही, त्या बहिणींसाठी सुद्धा माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। आपल्या चॅनलवरती लाडक्या बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना असो त्याची सर्वात प्रथम आपण माहिती आणत असतो। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।